पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातील थर्मॅक्स चौकातील मॉन्जिनीज बेकरीबद्दल, मॉन्जिनीज केक शॉपबद्दल आपण कालचा एक खास रिपोर्ट पाहिला. त्या रिपोर्टमध्ये आपण केक शॉपवाल्याची बाजू ऐकून घेतली होती. चेकिंग करायचं काम आहे तुमचं. हे निष्काळजीपणा आहे, हा खूप निष्काळजीपणा आहे. हे जर माझ्या पोरीच्या पोटात गेलं नाही तुकडा बिकडा तर मी खरंच कुठं नाही सांगत सोडणार. मी पूर्ण टाकेल हे सगळं. तिच्या मुलीने 2 ते 2:30 वाजता पेस्ट्री घेऊन गेली आहे. तर ते 2-2:30 वाजता पेस्ट्री घेऊन ते 7:30 वाजता आमच्याकडे आले. तर त्यांनी पेस्ट्री खाल्ली. ते म्हटले की आम्ही 3 ते 4 वाजता पेस्ट्री खाल्ली आहे. तर 3 ते 4 वाजता पेस्ट्री खाल्ली तर ते संध्याकाळी 7:30 वाजता का घेऊन आले? त्यांनी काय केलं, चौकातूनच व्हिडिओ शूट वगैरे चालू केले. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ह्या शॉपला बदनाम करायचं हे त्यांचं म्हणणं होतं. मात्र आज आपल्यासोबत सारिका ढमे, ज्यांच्या सोबत ही संपूर्ण घटना घडली, त्या आहेत. आपण त्यांच्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मॅडम, मला संपूर्ण घटनाक्रम तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा तुमची बाजू तुम्ही मांडा. नमस्कार. ॲक्च्युली माझं 2:40 बोलत आहेत सर की 2:40ला मॉन्जिनीसमध्ये आले. पण मी माझ्या मुलीची शाळा सुटती ती 2:45ला. 2:45ला शाळा सुटल्यानंतर मी जवळजवळ 3ला 5 कमी असताना स्कूलमधून घेऊन डायरेक्ट मॉन्जिनीसला आलेले आहे. तर मॉन्जिनीसला आपण काय मागितलं, डोनट मागितला होता. डोनट नाही म्हणल्यानंतर पेस्ट्री घेतलेली आहे. आणि पेस्ट्रीचा जो विषय आहे तो 3:22चा आहे. 3:22ला घेतलेली आपण पेस्ट्री, जे आपण ट्रान्झॅक्शन केलेलं आहे 3:22ला. त्यानंतर घरी गेल्यानंतर कपडे वगैरे चेंज करून जेवण केलं. ते 4:30 पावणे 5 झाले जेवण करेपर्यंत. त्यानंतर आपण पेस्ट्री खाल्ली. पेस्ट्रीमध्ये माझी मोठी मुलगी, मी आणि माझी छोटी मुलगी, आम्ही तिघं पण होतो खायला. एक पेस्ट्री अर्धी खाल्लेली, एक पेस्ट्री पूर्ण खाल्लेली. पूर्ण पेस्ट्रीमध्ये जी चॉकलेट उरलेली आहे त्याच्यामध्ये फर्स्ट बाईटला माझ्या छोट्या मुलीला तो केकमध्ये काचेचा तुकडा लागलेला आहे. असं माझं बोलण्याचा उद्देश आहे की तो फर्स्ट बाईट आहे पण तो चॉकलेटचा फर्स्ट बाईट आहे. दुसरा पेस्ट्री तर अर्धच ठेवलेला आहे. आणि आम्ही त्याच्यात एक जण खात नव्हतो, आम्ही 3 जण खात होतो. मग आमच्या हे तिघांच्याही पोटात जाऊ शकतं ना. आणि तुम्ही जर लॅब केली, जे काही तुम्ही म्हणता की लॅब करून आले, तर तुमच्या लॅबला सिम्बॉल का नाही आहे? तुमच्या लॅबमध्ये जे काय आहे, नाव वगैरे काय आहे, ते स्टॅम्प का नाही आहे, नाव का नाही आहे तुमच्या? आणि दुसरा विशेष म्हणजे एकच मिनिट, हे बघा, हे लॅबचे रिपोर्ट आहेत बरोबर. ह्या लॅबच्या रिपोर्टला ना स्टॅम्प पण नाही आहे. जर तुम्ही लॅब केलंय ना, तुमचं लॅब आहे, तुम्ही एक मोठं प्रतिष्ठित आहे, तुमचा नामांकित आहे मॉन्जिनीस, तर स्टॅम्प का नाही आहे याच्यावरती? आणि ॲड्रेस नाही आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट नाही आहे. कुठल्या लॅबमध्ये केलं त्या लॅबचं नाव नाही आहे. आणि तुम्ही फक्त बोलला की इथं प्लॅस्टिक आहे. आम्ही काच बोललोय, प्लॅस्टिक नाही काच बोललो आम्ही. मग आमच्या जर प्लॅस्टिक आहे किंवा काच आहे, दोन्हीपैकी वाईटच आहे, दोन्ही पण चांगलंच नाही आहे हेल्थसाठी. मग तुम्ही त्या केक का चेक केला नाही? आम्ही जो तो केक दिला होता ती सलाइवा का चेक केली नाही? केक का चेक केला नाही? केकचे पण रिपोर्ट यायला पाहिजे होते. याच्यामध्ये केकचे रिपोर्ट पण असले पाहिजे होते, आमच्या सलाइवाचे पण रिपोर्ट असले पाहिजे होते. याच्यामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी मेन्शन केल्या पाहिजे होत्या. त्या गोष्टी का नाही आहेत? मग त्याचं काय? आणि तो मुलगा म्हणतो की त्या लेडीजला बदनामी करायची, तिला मोठेपणा घ्यायचा आहे, व्ह्यू वाढवायचे आहेत. मला असं काही करायचं नाही. एक आई म्हणून आणि एक जिथं पण कोणी आता केक खायला येणाऱ्या मुली आहेत किंवा लहान लहान लेकरं ज्यांना केक आवडतो, त्या कुठल्याही मुलांना इजा होऊ नये किंवा कोणाला इजा होऊ नये यासाठी मी लाईव्ह घेतलेला आहे. आणि मी स्वतःच्या माझ्या सेफ्टीसाठी लाईव्ह घेतलेला आहे. कारण उद्या तुम्ही खोटं बोलू शकता, काही चेंजेस होऊ शकतात. आणि मी कुठल्याही प्रतिष्ठित मोठ्या व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. हा, मी टॅग जरूर केलेला आहे, एक माझ्या स्वतःच्या सेफ्टीसाठी टॅग केलेला आहे. पण मी नाव कोणाचं घेतलेलं नाही, कोणाला धमकी दिलेली. हा, तोडल म्हणले मी, रागाच्या अनावर झालं माझा राग, मी तोडल बोलले. पण तोडलं का? ऍक्च्युली मला तोडायला पाहिजे होतं. मग ते तोडायला पाहिजे होतं. त्यांनी तुमच्यावरती लावलेला आरोप होता की तुम्ही थर्ड पर्सन थ्रू त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला किंवा हे सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला. त्याविषयी तुम्हाला काय बोलायचं? थर्ड पर्सनचा ॲक्च्युली हा विषय झालेलाच नाही. त्यांचे कॉल, जसं मी मॉन्जिनीसमधून गेले तसे कॉल सुरू झाले की मॅडम माघार घ्या, पोस्ट डिलीट करा, फेसबुकची पोस्ट डिलीट करा. इन्स्टाला तर मी सेकंड दिवस टाकली. म्हणजे 10 तारखेला ही गोष्ट लाईव्ह झाली, 11 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता मी इंस्टाग्रामला पोस्ट केली. का तर ह्यांचे फोन सुरू झाले, ह्यांच्या लोकांचे फोन सुरू झाले की मॅडम माघार घ्या, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ते समोर येऊन बोला, मॉन्जिनीस शॉपला नाही, आपण वेगळ्या ठिकाणी बोलू. मग वेगळ्या ठिकाणी CP ऑफिसला या. मग वेगळ्या ठिकाण सगळ्यात बेस्ट आहे CP ऑफिस. सेफ, तुमच्यासाठी सेफ, माझ्यासाठी सेफ. नाही तिथं चुकीचं काय होणार आणि नाही चुकीचं घडणार. मी नाही खोटं बोलणार, नाही तुम्ही खोटं बोलणार. CP ऑफिस सगळ्यात बेस्ट आहे. हा मी माझा मुद्दा मांडलेला. आणि थर्ड पर्सनचा विषय झाला तर त्यांचे थर्ड पर्सनचे मला फोन अगोदर आलेत. मी PA बोलतोय, मी याचा PA बोलतोय, तुम्ही माघार घ्या, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही माघार घ्या, येऊन आपण सॉल्व्ह करू, आपण एक सेटलमेंट करू. हे तुमची मागणी होती, माझी नाही. माझा कुठला तरी तुम्हाला फोन आला का? आणि माझा थर्ड पर्सन तुम्हाला भेटायला आला तर तुम्ही गेले का? तुम्ही माझ्याकडे यायचं होतं. तुम्हाला माझा घराचा ॲड्रेस दिलाय ना, माझ्याकडे यायचं होतं. मला फोन करायचा होता की मॅम तुमचा जो कोणी थर्ड पर्सन आहे तो आम्हाला भेटायचं म्हणतोय की आम्ही भेटायला चाललोय. तुम्ही अख्खी टीम घेऊन गेलात एक त्या सेटलमेंटमध्ये, म्हणजे नाही का
करण्यासाठीच ना, तुम्हाला सेटलमेंट करायचं होतं म्हणूनच तुम्ही गेलेत ना तिकडं. तुम्ही माझ्याकडे यायचं होतं. तुम्हाला एक मीडिएटर कोणतरी सांगतो की तुम्हाला फोन करून या आणि तुम्ही जाताय. हे किती वेडेपणा आहे. हा, मग या संपूर्ण प्रकरणात त्यांनी असाही आरोप तुमच्यावरती लावलेला आहे की तुम्ही हे सर्व डिस्कस करण्याचा प्रयत्न केला नाही, डायरेक्टली येऊन अटॅक करण्याचा किंवा लाईव्ह घेतल्याचा प्रयत्न केला. नाही, त्यांचं हे चुकीचं आहे. माझे सगळे आणखीन पण लाईव्ह फेसबुकला आहेत, तसेच व्हिडिओ आहेत. काही व्हिडिओ आपले पर्सनल पण चालू आहेत. जेव्हा सरांना, जे मेन मालक होते त्यांना बोलत होते मी बाहेर या बाजूला, ते पण व्हिडिओ आहेत. स्वतः त्यांना मी रिक्वेस्ट केलेली आहे की सर मला लॅबला हा माझा सॅम्पल आहे तो द्या. ते पण त्यांनी काय माझ्याकडनं घेतला. मला 2 मुली आहेत, मिसेस धमे, मला पण 2 मुली आहेत. मी ह्या 2 मुलींचे फोटो दाखवतो आणि तुमच्या मुलीप्रमाणे माझी मुलगी आहे, तर तुमचा लॅबचा रिपोर्ट खोटा नाही येणार, खरंच येईल. जो असेल तो खरंच असेल आणि मी तुम्हाला सॅम्पल परत देईल. या हिशोबाने माझ्याकडनं गोड बोलून तो सॅम्पल घेतला. सॅम्पल घेतल्याच्या नंतर वापस देईल बोलले, सकाळी 11 पर्यंत तुम्हाला वापस देईल. मला नाही सॅम्पल आला, नाही रिपोर्ट आले. त्यानंतर मी कॉल केलेला आहे त्यांना. कॉल करून मी स्वतः कॉल हिस्ट्री हे मी कॉल त्यांना केलेला आहे. मी त्यांना कॉल केला की सर मला तुम्ही कॉल का केलं नाही, त्याचे रिपोर्ट का नाही पाठवले किंवा मला सॅम्पल का नाही पाठवलंय. डिस्कनेक्ट केलेत माझे फोन. नंतर माझा फोन रिसिव्ह झाल्याच्या नंतर मी त्यांना बोलले की मला रिपोर्ट पाठवा. माझं 3:30ला बोलणं झालंय, त्यांनी 4:30ला मला रिपोर्ट पाठवलेत आणि रिपोर्ट पण पाठवले. त्यानंतर मी त्यांना सॅम्पल मागितला. सॅम्पल का त्यांनी आतापर्यंत मला दिलं नाही. मग तुम्ही खरे होते ना, तर तुम्ही सॅम्पल द्यायला पाहिजे होता. आणि मी खोटे म्हणता ना, मी खोटी असते तर मी सॅम्पल दिलाच नसता. मेन पॉईंट हा आहे, मी जर खोटी असते ना, मी जर नावासाठी केलं असतं तर मी सॅम्पल तुम्हाला दिला नसता. मी डुप्लिकेट, तुमच्यासारखे असे डुप्लिकेट ना फेक बनवले असते, रिपोर्ट फेक बनवले असते. हे तुम्ही फेक रिपोर्ट बनवलेत. नाही त्याच्यावर लोगो, तुमचं मंजिनीचं नाव यायला पाहिजे होतं, एक सिग्नेचर यायला पाहिजे होती, कॉन्टॅक्ट नंबर यायला पाहिजे होता, तुमचं लॅबचं नाव यायला पाहिजे होतं. नावं दिलेत, त्यांचं नाही क्वालिफिकेशन आहे, नाही ते कोण आहेत, काय आहेत, काय हे तुम्ही कसं केलं. हे प्रोफेशनल आहे, हे प्रोफेशनल आहे. हा, मंजिनीस, मोठा मंजिनीस म्हणता तुम्ही, सगळीकडे भारतभर आहे म्हणताय आणि हे असं प्रोफेशनल. हे फेक आहे, हे फेक आहे. तुम्ही स्वतः बनवलंय हे. हा, तुम्ही माझ्या लॅबला का दिलं नाही. मग तुम्ही मला का बोलवलं नाही की मॅम लॅबला. मी कारण त्याच दिवशी संध्याकाळी बोलत होते की लॅबला आपण बरोबर जाऊया. मग त्या दिवशी का तुम्ही लॅबवाले बघितलं. घटना घडली त्या दिवशी तुमची त्यांच्याकडून मागणी काय होती की तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणात तुमची काय मागणी होती की माझी एकच रिक्वेस्ट होती त्यांना की माझ्या मुलीवर जे घडले ते चुकीचं आहे. तो काच असू दे, प्लास्टिक असू दे, XYZ असू दे, ते जो पदार्थ आहे तो चांगला नाहीये हेल्थसाठी आणि कोणाच्याही मुलाबरोबर असं होऊ नये आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई करून घ्या तुम्ही आणि मला जो रिपोर्ट आहे तो द्या. एवढंच मी त्यांना सुरुवातीला रिक्वेस्ट केली होती. पण त्यांनी जेव्हा मला फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा, सेटलमेंटचा विषय केला, त्यानंतर माझा विषय जास्त वाढलेला आणि त्यानंतर मी इंस्टाग्रामला टाकलेले. मी कुठल्याही न्यूज चॅनलला दिलं नाही. आज मी फर्स्ट टाइम न्यूज चॅनल समोर आलेली आहे. मी कुठल्याही न्यूज चॅनल दिले आहे. न्यूजवाल्यांनी स्वतः ते व्हिडिओ माझे व्हायरल केलेत. का तुम्ही खरी होते, तुम्ही खोटे आहेत म्हणून तुम्ही सेटलमेंट करायचा विषय करता आणि माझ्या थर्ड पर्सनकडे जाता. ठीक आहे, थर्ड पर्सन कोणीतरी बोलला असेल तुम्हाला कॉल करून, पण तुम्ही काय ऐकलं. तुम्ही ऐकलं का. मी जर तुम्हाला कंप्लेंट, माझा सगळ्या घराचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर दिला, तुम्ही माझ्याकडे यायला पाहिजे होतं, मला बोलवायला पाहिजे होतं. आणि तुम्हाला करायचं तर इथं मंजिनी समोर सेटलमेंट करायचं ना. तुम्ही दुसरीकडे काय या म्हणले, मंजिनी सोडून, चौक सोडून दुसरीकडे काय या म्हणले. हां, अशा ठिकाणी या की जिथं आपण व्यवस्थित बोलल. असं का बोलले तुम्ही. आणि ते पण मॅनेजर बोलले, कंपनीचे मॅनेजर बोलले, कुंदन सर बोलले की आपण अशा ठिकाणी भेटू की आपल्याला बोलता येईल. मग मी बोललो CP ऑफिसला या. याच्यामध्ये माझं काही चुकलं नाही, कारण CP ऑफिस असं एक आहे की तिथं आपण सत्य बोलू शकतो, जे आहे ते आपण घेऊ शकतो. यापूर्वी अशी कोणती घटना तुम्ही खूप दिवसांपासून तुम्ही ह्या शॉपला आधी कधी व्हिजिट केलेलं आहे आणि ह्यापूर्वी अशी कोणती घटना तुमच्यासोबत घडली होती का. मी गेले 15-16 वर्षापासून ह्या शॉपला येते. माझ्या मुलीचं बड्डे असू द्या, ॲनिव्हर्सरी असू द्या, आमचा कुठलाही प्रोग्राम असू द्या, आम्ही केक पेस्ट्री घेऊन जे पण घेऊन जातो. कधी असं झालेलं नाही. मी त्यांना ते पण वारंवार बोलले की सर हे फर्स्ट टाइम झालेलं आहे, का असं झालं, ह्याच्यावर तुम्ही शहानिशा केली पाहिजे, कारण हे सगळ्यांच्याच हेल्थसाठी चांगलं नाही आहे. मी ह्यांना पहिल्यापासून रिक्वेस्ट करते आणि ते जे बोलले की नाही मॅडम तुम्ही 17 वर्षापासून येता, आमचं ग्राहकच आहे, तुम्हाला आम्ही हेल्प करू. मग हेल्प का केली नाही तुम्ही. माझं सॅम्पल आतापर्यंत का दिलं नाही मला. हां, मग 17 वर्षांनी, जर मी 17 वर्षाचे ग्राहक होते तर मी आत्ता का ऑब्जेक्शन घेतलं तुमच्या. जर मी तुमचा ग्राहक होतो तर मी आत्ता का ऑब्जेक्शन घेतलं, का तर आता निघलं आहे म्हणून ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मी. आणि लोकांवरती पण येत असेल पण लोक बोलत नसतील, भीत असतील. मी एक आई म्हणून आणि एक समाजात काहीतरी आपण करतोय त्याच्यासाठी काही समाजाला देणं आहे म्हणून मी सगळ्याच मुलांसाठी, सगळ्याच लोकांसाठी केलेलं आहे आणि सगळ्या लोकांसाठीच मी लाईव्ह घेतलेला आहे.
असं याच्यात काही माझा वेगळा हेतू नाही. तुमच्या बाजूने पोलीस कंप्लेंट किंवा असं काही केलेलं आहे? मी आता सध्या तर केली नाही, पण त्यांचं कालचं जे बोलणं ऐकून कंप्लेंट करणार, मी त्यांना मग कोर्टापर्यंत नेणार, असं त्यांचं जी बोलणं भाषा होती किंवा त्यांच्या तो मुलगा जो बसतो दादा, त्याला मी दादा म्हणून बोलते. माझे सगळे व्हिडिओ पाहतो मी सगळेजण, मी दादा म्हणून बोलते आणि तो मला आरोतुरं बोलते की ती बाई, ती पोरगी, म्हणजे त्याची बोलण्याची पद्धत पण नाही. आणि तुम्ही काल आले, न्यूजवाले आल्याच्यानंतर ग्लोव्ज घातले, तुम्ही कॅप घातली, मग त्याच्या अगोदर काय होतं तुमचं? त्याच्या अगोदर काय होतं? तुम्ही अगोदरची कंडिशन बघा ना व्हिडिओ. मग मला एवढं म्हणायचं की तुम्ही जर चुकीचे नाही तर तुम्ही हे जे आहे ते खरं मांडलं पाहिजे होतं, मला समोर येऊन मांडलं पाहिजे होतं, आपण तिथं बोललो असतो. तुम्ही जर कोर्टाकडे न्यायला म्हणतात, वरपर्यंत नेईल म्हणतात, तर मग मी पण न्यायला तयार आहे, मी पण करायला तयार आहे, का तर मी खरी आहे. मी माघार नाही, मग ना तुम्ही नाही माघार घेत, मी तर का माघार घेऊ? तुम्ही टाकलेल्या पोस्टवरती भरपूर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, भरपूर लोकांच्या कमेंट्स आल्या, त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की तुमचं जर नाव आहे, ब्रँड आहे तुमच्या नावाचा, तर तुमच्याबद्दल एवढे कमेंट का वाईट येत आहेत? कॉक्रोच निघले, हे निघले, हे एवढ्या सगळ्या कमेंट का आल्या? एवढे सगळे लोकांनी का तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोललं? हे निगेटिव्ह पॉईंट का मांडले तुमच्याबद्दल? तर मी एवढं म्हणेल की तुम्ही जर खरे आहेत तर तुम्ही माझी जे पेस्ट्रीचे सॅम्पल आहे ते सॅम्पल द्या. तुम्ही केकचं सॅम्पल का दिलं नाही? केकचा त्याच्यात उल्लेख का केला नाही? ते सलाइवा आहे त्याचा का उल्लेख केला नाही? तुम्ही हे जे माझं नाव खराब करायचा प्रयत्न करताय ते चुकीचं करताय. आणि मी माझं नाव मोठं नाही करत, मी हे पब्लिकला सांगते की हे लोक फेक आहेत, हे सांगते मी. मला नाही कमेंटची गरज नाही, मला लाईकची गरज किंवा मोठा होण्याची गरज. मला जे आहे ते मी सुखी आहे, आनंदी आहे, पण हे मी माझ्या मुलीसाठी आणि बाहेरच्या लोकांसाठी करते, हा पब्लिकसाठी करते मी. या सगळ्याबाबत तुझं काय म्हणणं आहे? त्यांनी म्हटलं होतं की काच वरनं ॲड केलेली असू शकते किंवा त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग इथे होत नाही, केक्स ते इथे बनवत नाहीत, मोठी प्रोसेस असती, त्या सगळ्या दरम्यान हा पीस ॲड झालेला असू शकतो. याबाबत तुला काय वाटतं? तर त्या दिवशी मम्मीसोबत मी पण होते, मी त्यांची मुलगी आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की वरून काच टाकली गेलेली आहे आणि ती तुटलेली आहे, ती त्याच्यावरती स्क्रॅचेस आहे. तर जर स्क्रॅचेस आहे तर त्याचे पार्टिकल्स उरलेल्या बाईटमध्ये असणं अनिवार्यच आहे, असलच त्याच्यामध्ये. आणि आम्ही दोन्हीही पेस्ट्रीचे कप आणि लास्टला उरलेला जो बाईट आहे तो पूर्ण सॅम्पलला दिलेला आहे, फक्त काच नाही दिलेली. आणि दुसरं की हे मॉन्जिनीस फ्रँचायझी आहे, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन असतात, जेवढं मला माहिती आहे, मी पण क्वालिफाईड आहे. तर मग त्या चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्ही फक्त मॅन्युफॅक्चरिंग युनिटच चेक केलेलं आहे, फक्त कंटेनरचेच सॅम्पल आहेत. तुमच्या वेगवेगळे जे स्टेजेस असतात, ट्रान्सपोर्टेशन असतं, कोल्ड स्टोरेज असतं, तुम्ही जिथे स्टोअर करता, तुम्ही हँडलिंग जे करता, पॅकिंग करता, तिथून कुठूनही काच जाऊ शकतो. आणि ही जी रिपोर्ट आहे ही डिटेल्ड नाही आहे, नाही याच्यावर लोगो आहे, स्टॅम्प आहे, काहीच नाही आहे. आणि फक्त कंटेनरचेच डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये. ते उरलेला जो काही पीस होता, केक होता, त्याचं काहीही त्यांनी डिटेल्स दिलेला नाही आहे. किंवा त्याच्यामध्ये जे सलाइवाची चाचणी, ते बोलले होते की सलाइवाची तुमची चाचणी होणार, त्याच्यावरून कळणार की किती लोकांनी केक खाल्लाय, ह्याचं काही ह्याच्यामध्ये आहे नाही. राहिलाय तर तो काच त्याच्यामध्ये तुम्ही काय मेन्शन केलं नाही की काच राहिलं किती तास राहिलाय? जर आम्ही ऍड केलं तर किती तास राहिलाय? जर तुमचा आहे तर मग तो दिसला पाहिजे. सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की ती जर काच असेल त्या पेस्ट्रीमध्ये, जर ती मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधनं आली असेल तर ती काच किती तास त्या केकमध्ये राहिली आहे हे पण कळतं. जर वरून टाकली आहे तर ती कमी तासासाठी असेल, आणि जर ती आधीपासून आहे तर त्याचं पण तास कळतं की ती किती वेळ राहिलेली आहे त्या केकमध्ये. ह्याचा काही डिटेल्ड रिपोर्ट नाही आहे. सो ही जी रिपोर्ट आहे ही काही कामाचीच नाही आहे असं बोललं तरी चालेल. तर या संपूर्ण प्रकरणात आपण दोन्ही बाजू ऐकून घेतलेली आहे. आता प्रशासन पुढे काय करतं किंवा पोलीस कंप्लेंट झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई कशी करतील हे बघण्यासारखं राहील. तोपर्यंत पाहत राहा पिंपरी चिंचवड न्यूज.